मिरज येथील प्रभाग क्रमांक 5 मधील तो मोकळा भूखंड हडपण्यासाठी कौलगे मायलेकींना जाणून बुजून त्रास देण्याचा शेजारील रहिवाशांचा उद्योग। मिरज प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 अंतर्गत येत असलेल्या नदीवेस धुळुबुळू गल्लीत श्रीमती बेबी आप्पासाहेब कौलगे व त्यांची मुलगी आशा राणी कौलगे या मायलेकी त्यांच्या मालकीच्या सिटी सर्वे नंबर 6604 मध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत। त्यांच्या राहत्या घराशेजारीच कौलगे यांनी शासन जमा केलेला सिटी सर्वे नंबर 6605 हा मोकळा भूखंड असून तोही कौलगे मायलेकींच्या ताब्यात आहे। या मोकळ्या भूखंडावर आसपासच्या शेजारील रहिवाशांचा डोळा आहे, त्यामुळे हा भूखंड कोणी हडपू नये म्हणून कौलगे मायलेकींनी मोकळ्या भूखंडावर शेळ्या, म्हशी पाळण्याचे काम अनेक वर्षापासून करतात। त्यांचा उदरनिर्वाह जनावरांवरच अवलंबून आहे, त्यामुळे त्यांनी घराचे लगतच म्हशीचा गोठा व शेणखत टाकण्याचा खतखड्डा तयार केला आहे व त्यामध्ये शेणखत साठवून ते विक्री करून आपला उदरनिर्वाह करीत असतात। जनावरांची जोपासना करण्यासाठी मायलेकी लक्ष्मी मार्केट परिसरातून भाजीपाला विक्रेत्यांनी फेकून दिलेला भाजीपाला गोळा करतात, तसेच हॉटेलमधून आणि खानावळीमधून शिल्लक राहिलेले अन्न गोळा करून जनावरांना खायला घालतात व स्वतःही खातात आणि जनावरेही सांभाळतात। मायलेकींचा हा दिनक्रम दररोज सुरू असतो। कसेबसे जीवन जगण्याचे काम कौलगे मायलेकी करीत असताना त्यांच्या घराशेजारीलच लोक हे कौलगे मायलेकी विरुद्ध महापालिकेकडे वारंवार तक्रारी करतात। कौलगे मायलेकी घराच्या आजूबाजूला अस्वच्छता पसरवतात, केर कचरा टाकतात, कचरा जाळतात, भंगार साहित्य ठेवतात असे नानाविध आरोप त्यांना जाणून बुजून त्रास देण्याचा उद्योग करीत आहेत। तसेच जनावरे असलेल्या मोकळ्या भूखंडामध्ये अस्वच्छता करणे, पाणी सोडणे, पाणी ओतणे, शेळ्यांना मारहाण करणे, शेळ्या चोरून नेणे, जनावरे आजारी पाडणे असे प्रकार करून शेजारील लोक जाणून बुजून त्रास देत आहेत। कौलगे मायलेकींच्या ताब्यात असलेला व शासन जमा केलेल्या सिटी सर्वे नंबर 6605 या मोकळ्या भूखंडावर साई मंदिर व्हावे अशी कौलगे मायलेकींची प्रामाणिक इच्छा असून त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे। सदर जागेचा वाद ही न्यायप्रविष्ठ आहे। असे असताना आसपासचे शेजारील लोक स्वतः मोकळ्या भूखंडावर कचरा टाकून घाण व स्वच्छता करतात आणि आरोप मात्र कौलगे मायलेकीवर करून त्यांना या ठिकाणावरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करून जाणून बुजून त्रास देत आहेत। कौलगे मायलेकी त्यांच्या घराशेजारी मोकळ्या भूखंडावरील केरकचरा व अस्वच्छता तसेच शेणखत स्वखर्चाने काढून टाकण्याचा प्रयत्न करीत असताना शेजारचे रहिवाशी लोक स्वच्छता करू देत नाहीत, शेणखत उचलू देत नाही। महापालिका सगळा केरकचरा व शेणखत भरून घेऊन जाऊ दे, मात्र कौलगे मायलेकींना स्वच्छता करू दिली जात नाही। स्वच्छतेमध्ये जाणून बुजून अडथळे आणण्याचे प्रकार केले जातात। कौलगे मायलेकींना स्वच्छता करू दिली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे। तसेच नागरिकांच्या आरोग्याची भीती दाखवून महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी व स्वच्छता निरीक्षक देखील आसपासच्या शेजारील लोकांना सांगण्याऐवजी कौलगे मायलेकींना वारंवार नोटिसा देणे, शेणखत व भंगार साहित्य वारंवार भरून नेण्याचे प्रकार करीत असतात व कौलगे मायलेकींना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असतो। कोणत्याही परिस्थितीत कौलगे मायलेकींना शासन जमा केलेला सिटी सर्वे नंबर 6605 हा मोकळा भूखंड साई मंदिरासाठी मिळू द्यायचा नाही। या मोकळ्या भूखंडावर आसपासच्या शेजारील रहिवाशांचा तसेच राजकीय लोकांचा डोळा आहे, तो हडपण्यासाठीच शेजारील रहिवाशी कौलगे मायलेकींना जाणून बुजून त्रास देत आहेत। मात्र कौलगे मायलेकींची मोकळ्या भूखंडावर साई मंदिर व्हावे ही प्रामाणिक इच्छा असून जिल्हाधिकारी सांगली यांनी कौलगे कुटुंबियांच्या साई ट्रस्टला हा भूखंड शासन दरात द्यावा अशी मागणीही त्यांनी कायदेशीर मार्गाने केलेली आहे व त्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचेही श्रीमती बेबी आप्पासाहेब कौलगे यांनी सांगितले। माझं नाव आशा राणी आप्पासाहेब कौलगे, ही माझी आई बेबी आप्पासाहेब कौलगे। आम्ही राहणार नदीवेस धुळबुळ गल्ली मिरज येथे राहतो। आमच्या राहतं घर सीसा नंबर 6604 आहे आणि आमच्या घराशेजारील जागा 6605 ही जागा बेवारशी जागा होती। ती जागा आम्ही महाराष्ट्र शासनाला आम्हीच जमा करून दिले। माझे वडील कोर्टात बेलीफ होते आणि त्यांनी 10 वर्ष झालं वारलेत आणि माझ्या भावाला पण ह्याच लोकांनी मारून टाकलेत। वर्षाच्या आत माझ्या भावाला पण वडिलाला पण ह्याच लोकांनी आमच्या शेजारच्या मारल्यात आणि आम्ही शासनाकडं मागणी केले साई मंदिरसाठी जागा मिळावी म्हणून। खरं आमच्या आजूबाजूचे जे विरोध पार्टीची लोक आहेत, आळतेकर, रुईकर, काडापुरे, मंगसुळे, कोरे, सय्यद, जमादार, हे लोक आम्हाला मंदिर बांधण्यासाठी सहाय्य करण्याऐवजी आम्हाला अडवणूक करायला लागले आणि ही जागा ताब्यात ठेवण्यासाठी शासन जमा करून ती जागा मंदिरसाठी मिळावी म्हणून ताब्यात ठेवण्यासाठी आम्ही काही शेळ्या म्हशी पाळले। त्यांची उसाबर करण्याकरता इकडं तिकडं आम्ही शेणखत त्यांनी साठवलेलं आहे। ते साठवलं शेणखत आम्हाला भरायला उचलायला देणार। म्युन्सिपाल्टीला आम्ही तक्रार केले, पोलीस स्टेशनला तक्रार केले, पण कोणी आमचं दाद घेणं झाले।
आणि ताटे साहेब आहे ते साबळे साहेबांचं नाव सांगतात, साबळे साहेब ताटे साहेबांचं नाव सांगतात. असं करून 21 सालापासून आम्ही धडपडतोय. तेव्हापासून आमचं खत साठलंय. पण गडी खतवाले आले की गाड्या परत पाठवून लावून देतात आणि म्युन्सिपाल्टीला म्हणतात तुम्ही भरून न्या म्हणतात ते शेजारी लोक, आम्ही तुम्हाला भरायला देणार नाही. असं करून खत ह्यांनीच अडवलं आम्हाला, भरायला देणार. स्वच्छता आम्ही करतो म्हणून म्युन्सिपाल्टीला आम्ही स्वतः लिहून दिले, आम्ही खत पण स्वच्छ करतो, जागा पण स्वच्छ करतो म्हणून. ते सुनील आळतेकर आणि शंकर आळतेकर आणि श्रीकांत रांगोळीकर, जयश्री श्रीकांत रोईकर हे 4 लोक आम्हाला खत भरण्यापासून अडवालेत आणि त्यांना शेजारी लोक साथ द्यायला लागलेत. कोरे, काडापुरे, मंगसुळे, जमादार आणि सय्यद या लोकांचा काही संबंध नसताना आमच्या विरोध पार्टीच्या लोकांना हे लोक सामील झालेत आणि आम्ही एक साई मंदिर त्या ठिकाणी व्हावं म्हणून आम्ही रात्रंदिवस धडपडतोय. कायदेशीर मार्गानं जायचं म्हणून आम्ही एक विश्वास ठेवून, साईबाबांच्यावर विश्वास ठेवून, आम्ही निष्ठा ठेवून, श्रद्धा ठेवून सगळं करायला लागलोय. पण आम्हाला हे लोक करायला देणार. संजय मेंढे हे त्यांचे नगरसेवक पाहुणे आहेत, त्यांच्या वशिलानं आजपर्यंत आमचे 100 कंप्लेंट त्यांनी दबवलेले आहेत आणि उलट आमच्यावर केस घातलेत. आम्ही जाळलो नसताना आम्ही जाळलोय म्हणून आमच्यावर केस घातले, आमच्या तोंडात दात नसताना आम्ही चावलोय म्हणून आमच्यावर केस घातल्यात आणि म्युन्सिपाल्टीला पण आमच्यावर केस घालायला लावलेत. असं करून आम्हाला त्रास आणून आणि आता काय म्हणाल्यात, जनावर तुमचे जप्त करतो, तुमचे घर सील करतो, तुमची जागा सील करतो. तुमची मागणी काय आहे? आमची मागणी फक्त साई मंदिर बांधावं एवढंच आमचं आहे. त्या जे 6605 मध्ये आमची मागणी दावा चालू आहे सध्या सांगली कोर्टामध्ये आणि ती जागा साई मंदिरसाठी मिळावी म्हणून आम्ही कलेक्टरकडं मागणी पण केलेली आहे, खरेदी होऊन मिळावी म्हणून. आणि ट्रस्टसाठी आमचा प्रयत्न पण चालू आहे आणि सगळीकडे आमचं कायदेशीर प्रयत्न सगळीकडे सुरू आहेत. हे सुरू असताना ही लोक महानगरपालिकेला आडवं घेऊन त्यांच्या मदतीनं आम्हाला तिथून हलवायला उठलेत. ते जागा घर सोडून आम्हाला पळवायला उठलेत. जनावरांना मारायचं, विष घालून मारायचं, आईला मला मारायचं. आणि मी शिकलेले असताना मला आणि आईला खुळ्यात काढायला लागलेत आणि संजय मेंढे म्हणतोय की बाई खुळी झाल्या, ती मुलगी खुळी झाल्या आणि ह्यांची तुम्ही दाद घेऊ नका, असं वर्ण वशिला आणतोय सगळीकडं. महानगरपालिकेला पण दबवतोय आणि पोलीस स्टेशनला पण दबवतोय, जेणेकरून ही जागा त्याच्या लोकांना, माळी लोकांना मिळावी म्हणून. आणि ही जागा फुकट त्यांनी बळकावण्याचे हेतूत आहेत, कारण आतापर्यंत आम्ही लाखो रुपये खर्च करून ती जागा कब्जात ठेवली आहे, आजपर्यंत टिकवले. पण ही लोक आमच्या मागं लागून महानगरपालिकेला हाताशी घेऊन ते सगळं आमचं कायदेशीर असलेली बाब बिनकायदेशीर आहे असं उडवायला उठलेत. त्यांनी आम्हाला तिथनं ठाव ठिकाणा सोडून पळवायला उठलेत, आमच्यावर पूर्ण अन्याय करायला लागल्यात. ह्या अन्याय आम्हाला आता सहन होईना झालाय, अगदी सहन करायच्या पलीकडे गेल्या. आम्ही आजपर्यंत जे केलं ते कायदेशीर मार्गाने केले, सनदशीर मार्गाने केलेलं आहे. आम्ही गैरमार्गाचा कधीही अवलंब केला नाही, काय गैरमार्गाकडे आम्ही बघितलेलं नाही आहे. पण आम्हाला न्याय देईना झाले कोण. सगळे कोर्ट निकाल आमच्या बाजूने असतापैकी, सगळं पूर्ण कायदेशीर असतापैकी आम्हाला अन्यायाच्या मार्गावर ही लोक पाठवा लागले. आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका. आपल्या